ठिकाणी बघतच राहावं असं प्रभू रामदास सोडले. सुंदर अशा मुक्ता फळांच्या माळा आहेत आणि अशा प्रकारचं सुविवंत त्या ठिकाणी सुंदर मनोहर स्वरूपाचा त्या ठिकाणी प्रभू रामराया त्या सिंहासनावर बसून त्या ठिकाणी बसलेला आहे. चतुर्थाश्रम संपादन या पूर्ण त्या ठिकाणी दुष्टांचा संहार करून सज्जनांचं त्या ठिकाणी रक्षण करून असा 18,000 वर्षे प्रभू रामरायानं त्या आयुष्यामध्ये राज्य केलं. हा सगळा राज्य संभाळ आणि पूर्ण अवतार कार्य या ठिकाणी संपण्याच्या दिशेनं या सभेमध्ये प्रभू रामराया बसलेले. सर्व अयोध्यावासी असतील, ऋषीमुनी असतील, सर्व वानर सेना असतील, विभीषण, सुग्रीवादी, हनुमंतराया सर्वच्या सर्व त्या ठिकाणी बसलेले. काय तर माणसाच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशी ही सुंदर पवित्र रामकथा या ठिकाणी आपण सांगतो. भारती ब्रह्मचार्य किंवा पूर्ण त्या ठिकाणी अवतार कार्याचं आत्मज्ञान प्रभू रामरायाला सांगितलं. तसं तर देवाला आत्मज्ञान सांगायची गरज नाही, परंतु या ठिकाणी आपल्याला आपल्या लौकिकासाठी किंवा आपल्या या अवतार कार्यात आपल्याला जे जे कार्य करायचे त्यासाठी त्या गुरुगुरूंना सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलेल्या आत्मज्ञानाप्रमाणे प्रभू रामरायाचा हा पूर्ण अवताराचा प्रवास इथपर्यंत आलेला आहे. आणि जो म्हणजे दुष्ट आहे, ज्यांनी म्हणजे त्रास दिला, साधू संतांना त्रास दिला किंवा असे जे राक्षस आहेत अशा राक्षसांचे या ठिकाणी निर्दान आणि या ठिकाणी आपले बंधू लक्ष्मण, जानकी माता आणि प्रभू रामचंद्र, भरत, शत्रुघ्न असा सर्व या ठिकाणी सर्व चारी ब्रह्माचा अवतार आणि अवतार कार्य या ठिकाणी पूर्ण करतात. या
या ठिकाणी पहिला आश्रम आहे ब्रह्मचर्य आश्रम, नाही बाल आश्रम, दुसरा ब्रह्मचर्य आश्रम, तिसरा म्हणजे वानप्रस्थ आश्रम आणि चौथा संन्यास आश्रम. या 4 भागामध्ये माणसाचं आयुष्य या ठिकाणी वाटणी केलेलं आहे. त्यापैकी म्हणजे जेव्हा प्रभू रामरायानं सीतामाईला वनवासाला पाठवलं होतं तेव्हा म्हणजे प्रभू रामरायाचा वानप्रस्थ आश्रम झालेला आहे. आणि आता संन्यास आश्रमाकडे ही वाटचाल या ठिकाणी चालू आहे आणि तिची वाटचाल या ठिकाणी नाथबाबा सांगतात पुढे आहे. पृथ्वी गता होता सीता निराभिमानत्व रघुनाथा रघुगे तत्वता देहांतानाचे. पहा या ठिकाणी म्हणजे मागच्या अध्यायाच्या ठिकाणी जे सीतामाईच्या ठिकाणी म्हणजे धर्मिकच झालेल्या ज्या ठिकाणाहून आल्या त्याच ठिकाणी त्या ठिकाणी भूमिगत झालेल्या आणि या ठिकाणी म्हणजे प्रभू रामरायाचं जे कार्य आता त्या ठिकाणी पूर्णत्वास गेलेलं आहे. आता प्रभू रामरायाचा जो पुढचा प्रवास आहे तो आता इथे पुढे सुरू होईल. ये काम क्रोधा कारण तरी या ठिकाणी लौकिकाला दाखवण्यासाठी म्हणजे काम क्रोध दंभ अहंकार हे सर्वांचा त्या ठिकाणी नाश झाला आणि नाश झाल्यानंतर प्रभू रामराय आता संन्यास आश्रमाकडे या ठिकाणी जातात. सर्व त्यागी ब्रह्मांतरी मोणी सर्वस्व निज रामास जाऊ पाय. या ठिकाणी वेळ जवळ आली. या ठिकाणी आपलं जे अवतार कार्य या ठिकाणी अवतार कार्य पूर्ण झालं. आपल्या ठिकाणचे काम क्रोध या ठिकाणी अहंकार त्या ठिकाणी नाहीसे झाले. म्हणून आता जी उदासीनता आली. आता या ठिकाणी आपला कसा आता हा जो कार्यक्रम आहे आपली ही रामकथेची सांगता झाल्यानंतर आपली दर्शन सगळे आटोपल्यानंतर माणसाला इथून आपल्या घरी जाण्याची घाई होते. माणसाला वाटतं इथलं आपलं कार्य संपलं आता आपण घर जवळ करायला पाहिजे. या उद्देशाने प्रभू रामरायानं अवतार कार्य पूर्ण करत असताना आता म्हणजे आपल्याला निज धामाला जाण्याची आवश्यकता आहे आणि निज धामाला जाण्याची वेळ आहे असे विचार प्रभू रामरायाच्या मनामध्ये. काय